मंडळी, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की माझ्या बाल्कनीमध्ये काय काय भाज्या आल्यात. तर ही कोथिंबीर मी लावली होती. तर सगळ्यात प्रथम मी नॉर्मल आपलं धणे भिजत घातले होते आणि त्या पद्धतीने 2-4 वेळा मी ट्राय केलं, पण कोथिंबीर तशी काही आली नाही. रात्रभर भिजत घालून देखील नंतर ती मोड काढून पण हे केली, तशा पद्धतीने देखील आली नाही. मग इथे जी बिया मिळतात त्या बिया विकत घेतल्या आणि त्यानंतर इथे खुरडून त्याच्या म्हणजे एका धण्याचे 2 तुकडे करून त्याच्यामध्ये रुजत घातलं आणि अगदी 3 ते 4 दिवसांमध्ये हे मस्त अशी कोथिंबीर आलेली आहे. त्यानंतर हे त्याच्या पाठी जे दिसते हे गवारीचं झाड आहे. हे गवारीचं झाड आहे आणि ते देखील इथे 2-4 झाडं आली. ह्याला अजून मोठं व्हायला बराच वेळ आहे, पण हे येतील. त्यानंतर आपलं जे मी अशाच इकडे बिया टाकल्या होत्या, तर त्या बियांची ही जी झाडं आलेली आहेत पावट्याच्या बिया, तर या आपोआप अशा ह्या झाडं आलेली आहेत. आणि ही लाल भाजी पण बऱ्यापैकी आली आहे. त्याच पालक आहे, हा पालकाची झाड आहेत. आणि हे जे मोठं झाड मध्ये जसं दिसतंय ना आलेलं, तर हे दुधी भोपळ्याचं झाड आहे. तर या सगळ्या गोष्टी मी बाल्कनीमध्येच लावलेल्या आहेत. तुम्ही देखील अशी बाल्कनीमध्ये छान भाज्यांची लागवड करू शकता आणि अशा बिया देखील अवेलेबल असतात, ऑनलाईन देखील आहेत किंवा कुठच्या एखाद्या नर्सरीमध्ये देखील जाऊन तुम्ही बिया भाज्यांच्या विकत घेऊ शकता आणि वापरू. मी तुम्हाला बिया दाखवते. तुम्ही बघत असाल हे चिटकी जे लिहिलं आहे हे गवारीचं आहे. कलर्स ते ऑलरेडी देतात. त्यानंतर ही आहे ही लाल भाजी. त्याचबरोबर ही कोथिंबीर आहे, कोथिंबीरीच्या या बिया आहेत. हे एक किंवा 2 मी टाकल्या होत्या दुधी भोपळ्याच्या बिया ज्या रुजून आल्यात. आणि हा पालक आहे, पालकच्या या सगळ्या बिया आहेत. तर असं सगळं आहे. असं तुम्ही ऑनलाईन देखील मागवा किंवा कुठच्या तुमच्या लोकल मार्केटमध्ये अशा बिया देखील विक्रीसाठी असतात, तर तुम्ही वापरू शकता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्हीसुद्धा तुमच्या घरी अशी छानपैकी भाजीपाला लावू शकता. नक्की ट्राय करा आणि खूप मजा येते आणि खूप छान असं आपल्याला पीसफुल वाटतं. बाय.